एक सेकंड आपलं स्टेट घेऊया. इथे एक मोबाईल नंबर टाका. म्हणजे कुठे येणार हा मोबाईल नंबर? बिलावर येणार कोणता पाहिजे तो. हा चालेल. ओके एक सेकंड. अजून एक फोन नंबर टाकायचा आहे. अजून टाकायचा इथे स्लॅश करून टाकू शकता. एक सेकंड हा माऊस सोडा. दुसऱ्या नंबरवर नाही, माऊस सोडा इथेच टाका. इथे चुकून 7 आहे का? हा ते घालवा. एक सेकंड हा. ओके हे आपले आता कंपनी ऍड झालेली आहे. एक सेकंड. युजर आयडी पासवर्ड 1 आहे. 1 पासवर्ड पण 1 लॉग इन होणार. ओके हे आपले मेन स्क्रीन आहे सॉफ्टवेअरची. ओके एक सेकंड. इथे आता उजवीकडे बघा सगळे शॉर्टकट्स बटन आहेत. इथे आयटम्स ला क्लिक करा. 2 नंबरचा बटन आहे बघा आयटम्स. त्याला क्लिक करा. इथे नवीन प्रोडक्ट ऍड करा. न्यू बटन ला क्लिक करा. ओके इथे टाका तुमच्या प्रोडक्टचं नाव टाका. ओके आणि इथे सेल प्राइस टाका. किती विक्रीचा रेट आहे तो. इथे कस्टमर नुसार बिल मारताना तुम्ही कमी जास्त चेंज पण करू शकता. प्रॉब्लेम नाही. आणि इथे स्टॉक वगैरे दाखवायचं असेल तर ओपनिंग स्टॉक मध्ये इथे तुम्ही टाकू शकता. अदरवाइज डायरेक्ट सेव्ह दाखवायचंच नाही, फक्त ओके 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 सेव्ह बटन ला क्लिक करा. मग ओके करा. ओके अजून भरा. 1-2-4 प्रोडक्ट ऍड करा. दुसरा भरा. तो झाला सेव्ह झाला. ओके सेल प्राइस टाका. सेव्ह करा. ओके अजून 1-2-3 ऍड करा. असे तुम्ही तुमचे प्रोडक्ट मल्टिपल ऍड करू शकता. जेवढे पाहिजे तेवढे नवीन येतील त्याप्रमाणे तो रोप तुम्ही ऍड करत जाऊ शकता याच्यामध्ये. आणि पूर्ण वापरायला एकदम सोपं आहे आणि पूर्ण कस्टमाइज एडिट करता येतं. तुम्हाला पाहिजे असं तुम्ही यूज करू शकता. याच्यामध्ये तुमचे फक्त 2 कॉलम आमचे वेगळे लागतात. बॅक साईज, हाईट असा पण कॉलम लागतो. तो कशामध्ये बिलामध्ये कुठे म्हणता? बॅक साईज हा कॉलम लागतो. म्हणजे तुम्ही का बिल मारताना ऍड करणार तो? नाही, बॅक साईज आम्ही आधीच सेव्ह करून ठेवू शकतो ना. हा आंबा आहे ना, तो 10x12 बॅक साईज मध्ये, 15x15 बॅक साईज मध्ये आणि 18x18 बॅक साईज मध्ये. प्रत्येकाची किंमत वेगळी. आंबा 150 वाला आहे, 350 वाला आहे आणि 450 वाला आहे. आता इथे आता ह्याच्यामध्ये कोणता ऍड करा? हा अल्फान्सो आहे ना. आता ह्याच्यामध्ये एकाच अल्फान्सो मध्ये वेगवेगळ्या साईज येतो म्हणताय कसं? 3 साईज येतात. मग इथेच ह्याच्या पुढेच टाका ना अल्फान्सो. त्याची एक साईज टाका स्पेस. तसं 3 साईजच्या वेगवेगळ्या बनवून ठेवू शकता. इथे कसं करायचं? स्पेस टाका. आणि किती आता किती टाकायची साईज ते? आता हा आहे तो पहिला 10x12. हा हे टाका 10x टाका. एक्स साईन टाका. एक्स डावीकडे झेडच्या बाजूला. हा बघा मी टाकलं बघा. बरोबर. ओके एवढंच टाकायची असते ना. आणि आता दुसरा प्रोडक्ट. हा याला अपडेट करा. हा सेव्ह होऊन दे. हा सेव्ह करू. हो अपडेट म्हणा. अपडेट. ओके आता अल्फान्सो टाका आणि त्याची स्पेस टाकून परत परत करू शकतो. हो 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 हो. अजून एक टाका. त्याची साईज टाका दुसरी. 14 16 बरोबर. कुठे साईन वर दिसत. एक्स एक्स टाका. अल्फाबेट एक्स झेड सी व्ही याच्या बाजूला एक्स आहे ते काय? तो वाला एक्स. हो 14x16 बरोबर. आणि सेल रेट टाका 14x16चा. बरोबर सेव्ह करा. ओके
ओके, म्हणजे असंच करताय. येस येस, एकदम इझी सिम्पल. जेवढं मल्टिपल साईज किंवा जेवढं काय असेल ना, ओके. इथे क्लोज बटनला क्लिक, इथे ओके केलं की इथे सगळे आले बघा. इथेच तुम्हाला दिसणार अल्पन साईज वर सगळे प्रोडक्ट दिसतील तुम्हाला. इथे रेट पण दिसतो बघा तुम्हाला. ओके, सपोज तुम्हाला रेट वगैरे किंवा काही चुकलं चेंज करायचं, सिम्पल त्या प्रोडक्टला डबल क्लिक करायचे, तुमचं तुम्ही चेंज करू शकता. रेट चेंज झाला, जरा काय एक्स्ट्रा कमी. हा, हे आता रेग्युलर रेट तुमचे इथे, आणि ऍक्च्युअल तुम्ही बिल जेव्हा बनवणार ना सर, त्यावेळी कस्टमर नुसार कमी. आता सपोज इथे आपण किती 450 रुपये लावलाय 14-16चा, कोणाला बाबा 440 ने करून देतो बल्क क्वांटिटी आहे म्हणून. रिअल टाइम तुम्ही बिलात कमी जास्त करू शकता. ओके, डबल टॅप करून. हो, ओके. त्याच्यानंतर इथे सेल ला यायचं, उजवीकडे बघा सेल ऑप्शन आहे. ओके, मी एक मारून दाखवतो तुम्हाला. ओके, न्यू बटनला क्लिक करायचे की एंटर मारायचं. एंटर. इथे कॅश, क्रेडिट, उधारी असेल तर क्रेडिट, जर रेग्युलर कॅश असेल तर कॅश घ्यायचं. ओके, एंटर. इथे कस्टमरचं नाव विचारतो. इथे नवीन प्लस बटनला क्लिक करून न्यू कस्टमर ऍड करू शकता तुम्ही. जसं बघ मी माझंच नाव ऍड करतो. इथे कस्टमरचं नाव, एंटर मारत पुढे यायचं. ओपनिंग बॅलन्स म्हणजे त्याचं मागील कोणाचं रेग्युलर कस्टमरचं उधारीचा बॅलन्स असेल ते तुम्ही टाकू शकता. ओके, त्याचं काय ऍड्रेस वगैरे वन टाइम इथे ऍड करून ठेवायचं सगळं, आणि त्याचा मोबाईल नंबर. बस, तुम्हाला पाहिजे तेवढे डिटेल्स ऍड करायचे आणि सेव्ह बटनला क्लिक करायचं की इथे कस्टमर ऍड झाला बघा तुमचा. सिलेक्ट करायचं, एंटर मारत यायचं. ओके, इथे सगळे प्रोडक्ट येणार बघा. आता कोणती सपोज 14x16ची टाकायचे, किती 10 क्वांटिटी टाकायचे. इथे बघा रेट वर कर्सर थांबतो, इथे तुम्ही चेंज करू शकता. अदरवाईज त्याला जर डिस्काउंट द्यायचं आहे पर्सेंट मध्ये किंवा अमाऊंट मध्ये, सपोज त्याला 100 रुपये डिस्काउंट द्यायचं आहे, इथे पहिला पर्सेंट मध्ये काउंट होतो, इथे अमाऊंट मध्ये काउंट होतो. मग 100 रुपये ते ऑटोमॅटिक लेस होणार डिस्काउंट मध्ये. बस असं पण करू शकता. एंटर मारलं तर परत पुढचा प्रोडक्ट, त्याची क्वांटिटी काय असेल त्याप्रमाणे एंटर मारत यायचं. एकाखाली एक जेवढे तुमचे ऍड करायचे ते ऍड करत जायचे प्रोडक्ट. ओके, त्याच्यानंतर सपोज एखादा चेंज करायची क्वांटिटी, तर याला डबल क्लिक करायचे, एंटर बाबा 10च्या ऐवजी 12 करायचे, कमी जास्त करू शकता. किंवा एखादा चुकून ऍड केला कस्टमरने, आयत्या वेळी कॅन्सल केला, तसं पण करू. इथे सिम्पल हा नको आहे तर सिलेक्ट करायचं माऊसने आणि कीबोर्डवरनं डिलीट बटन दाबायचं तर तो बिलातनं निघून जाणार. ओके, इथे टोटल तुमचं बिल दिसतं बघा, 11,250 बिल झालं. ओके, टोटल बिल किती झालं ते दोन दिसतं बघा. बस एवढं ऍड करून घ्यायचे सगळे. इथे प्रत्येकच दिसतं कोणती साईज, किती क्वांटिटी टाकली, किती अमाऊंट आहे, सगळं दिसतं बघा सर. आणि एक्स्ट्रा काय ट्रान्सपोर्टेशन वगैरे कसले चार्जेस वगैरे लावायचे असेल ते पण लावू शकता याच्यामध्ये. हमाली, ट्रान्सपोर्टेशन किंवा अजून काय असेल ट्रॅकिंग वगैरे ऍड करायचे असेल ते पण करू शकता. बस सेव्ह केलात की तुमचं इनवॉइस सेव्ह होणार. इथे तुम्हाला प्रिंटला विचारणार, हे बघा असं परफेक्ट तुमचं बिल येणार. हे बघा. ओके, वरती तुमचे डिटेल्स, बाकी QR कोड, लोगो वगैरे लावायचं असेल लावू शकतो. मोबाईल, तुझे ऍड्रेस वगैरे सगळं येणार. इथे कस्टमरचे डिटेल्स येणार. प्रोडक्ट कोणता, MRP वगैरे काही गरज नाही, काढून टाकणार सगळं. ओके, प्रोडक्ट येणार, तुमचं क्वांटिटी वगैरे किती येणार ते येणार, रेट आणि अमाऊंट, असं टोटल व्यवस्थित बिल येणार तुमचं. हे आता A4च्या हाफ आहे, A5 मध्ये तुम्हाला पाहिजे तसं बिल बनवून भेटेल. आणि याच्यात नको असलेलं सगळं काढता येतं, फुल कस्टमाइज करता येतं. पाहिजे असं सेट करून भेटेल तुम्हाला. उभं पाहिजे, आडवं पाहिजे, हवं त्या व्हर्टिकल लँडस्केप पाहिजे असं सेट करून भेटेल आपल्याकडे बिल. आणि इथे टोटल क्वांटिटी पण तुमच्या प्रिंट होऊन येतात, म्हणजे टोटली बाबा किती पीस झाले याचे रोप. हे पूर्ण कस्टमाइज करता येतं. लोगो आम्हाला पाहिजे, येस, लोगो, बँक डिटेल्स, हो, बाकी सगळं तुमच्या याच्याप्रमाणे सेट करून देणार. डायरेक्ट QR कोड UPI पण लिंक करता येतो, म्हणजे जेवढे अमाऊंटचं बिल बनतं ना तेवढाच QR कोड इथे प्रिंट होऊन येतो. म्हणजे स्कॅन केलं की त्याला अमाऊंट टाकायची गरज नाही, डायरेक्ट पे करणार. म्हणजे 11,250च डायरेक्ट अमाऊंट तिथे घेणार ऑटोमॅटिक, आणि तुमच्या UPI ला डायरेक्ट पेमेंट येणार तिथे. म्हणजे ते कमी करणे, जास्त करणे. हा, बरोबर. डायरेक्ट डायनॅमिक QR कोड जनरेट करता येतो तिथे. ठीक आहे. ओके, इथे सगळे ऑप्शन आहे बघा. एकदम सोपं आणि सिम्पल आहे सॉफ्टवेअर, एकदम इझी. तुम्ही तुमचे वडील किंवा स्टाफ कोणी वापरू शकता इझिली. इथे सगळे ऑप्शन दिले. इथे पुन्हा सेलला आलात ना ते इथेच बघा, इथे सगळे मारलेले बिल दिसतात. डबल क्लिक करून ओपन करू शकतो.
ओके. आणि नवीन बिल असेल तर इथे न्यू बटनला क्लिक कर. तुम्ही एक मारून बघा सर, न्यू बटनला क्लिक करा. ओके, एंटर मारायचा. इथे कॅश क्रेडिट, उधारी असेल तर उधारी आणि कॅश असेल तर कॅश घ्यायचं इथे. आणि इथे नवीन कस्टमर असेल ना, थांबा सर, नवीन आहे ना आता, तर मी इथे प्लस बटनला क्लिक करायचं ऍड करण्यासाठी. ओके. हा, आता इथे तुमचं नाव ऍड करा. बरोबर. आणि एंटर मारा त्या पुढे. एंटर ग्रुप त्याचा कस्टमरच येणार. ओके, इथे ऍड्रेस वगैरे टाकायचं, जो बिलावर कस्टमरचा ऍड्रेस पाहिजे तो इथे टाकायचा आणि एक मोबाईल नंबर टाकायचा बस, आणि सेव्ह करा. बाकी एंटर मारत द्यायचं. बस, मोबाईल नंबर पाहिजे असेल तर टाका, नाही तर डायरेक्ट सेव्ह म्हणा ना. डायरेक्ट सेव्ह. हो, एंटर मारत बसायची गरज नाही. बघा आता तुमचं नाव आलं, सिलेक्ट करा. एंटर मारत आहे पुढे. बिल नंबर वगैरे ऑटोमॅटिक येणार पुढे. एंटर मारा. एंटर. तारीख बी काय असेल तर इथे काय टाकायची गरज नाही. एंटर ड्यू डेट टाकायची गरज आहे. एंटर मारा द्या. एंटर. तर इथे तुमचे प्रोडक्ट लिस्ट येणार. एंटर मारा. आता याच्यामधले सिलेक्ट करायची जे झाडं देत आहे त्यांना. क्वांटिटी टाका फक्त. ओके, एंटर. इथे तुम्हाला रेट कमी जास्त करायचा असेल तर तिथे करू शकता. एंटर मारत द्या. ओके, एंटर मारा का दुसरा घ्या पुढचा. इथे टाईप केला तरी येणार ऍड केलेल्या पैकी. एंटर. क्वांटिटी नाही टाकला, माऊसने क्लिक करायचं क्वांटिटी पहिल्या याला. हा, ओके. एंटर मारायचं. बरोबर. प्रोडक्ट सिलेक्ट करायचा, एंटर मारायचा, क्वांटिटी टाकायची. बरोबर. ओके, आता टोटल बघा, तुमचं टोटल 21,500चं बिल झालं. बस, सेव्ह बटनला क्लिक करा. सेव्ह काय करायचं? वरती बघा सेव्ह बटन आहे. हा, ओके करा. यस म्हणा. प्रिंटला यस. इथे प्रिव्ह्यू बटनला क्लिक करा. इथे बघा तुमचं परफेक्ट प्रिव्ह्यूचं बिलाचं प्रिव्ह्यू आलं बघा. प्रिंट म्हटलं का डायरेक्ट प्रिंट होऊन येणार तुमचे. प्रिंट करायचं तर प्रिंट. एक सेकंड. हॅलो. हा, बोला सर. हा, सांगा पुढे काय सांगू आता तुम्हाला. आता पुढे बघतो, संध्याकाळी एकदा दोनदा वापरून बघतो. हो, नक्की सांगा सर. एकदम छान आणि एकदम इझी सॉफ्टवेअर आहे. इथून क्लोज करायचं. क्लोज विथ बॅकअप घ्यायचं. आपल्याकडे ईमेल बॅकअपची पण फॅसिलिटी आहे. म्हणजे बॅकअप तुमचा लॉस होत नाही, तुमच्या पर्सनल मेलला जाऊन राहतो. म्हणजे काय कॉम्प्युटर वगैरे प्रॉब्लेम राहिला तर पूर्ण डेटा तुमच्या मेलला राहतो. एक सेकंड. ओके, ओपन करताना हे बघा इथे सॉफ्टवेअर आहे ते बिझनेस ERP. जस्ट डबल क्लिक करून ओपन करा त्याला. ओके, ओपन केलात की तिथे कंटिन्यू म्हणून विचारणार. कंटिन्यू करा. युजर आयडी पासवर्ड सेम आहे. इथे कंटिन्यू करायचं. ओके, इथे कंपनीचं नाव आलं बघा. एंटर मारा. युजर आयडी पासवर्ड 1 टाकायचा. पासवर्ड पण सेम. एंटर मारलं की लॉग इन होईल तुमचं. ओके, वापरून बघा. काय असेल तर फोन करा मला. ओके सर, चालेल. ओके, अशा प्रकारे आपण हे नर्सरी शॉप साठी बिलिंग सॉफ्टवेअर बघितलेलं आहे. असे बिलिंग सॉफ्टवेअर आहे. तुम्ही इझिली तुमचे नर्सरी साठी पण बिलिंग साठी वापरू शकता सर सॉफ्टवेअर. थँक्यू.